आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्वच्छता अभियानाचे खऱ्या अर्थाने जनक, जे आपल्या मिश्किल मराठी भाषेत सतत सांगायचे की जसं कापड फाटकं असावं पण बाटकं नसावं, तसं आपलं शरीर मळकं असलं तरी चालेल पण अंतःकरण आपलं निर्मळ असावं. ते संत शिरोमणी गाडगे महाराज, थोर स्त्री उद्धारक महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुले, संत तुकाराम महाराज, संत रविदास, विश्वरत्न परमपूज्य थोर कायदे पंडित, थोर तत्ववेत्ते, समाज सुधारक, शिक्षण सम्राट, सिम्बॉल ऑफ नॉलेज, या सर्व पदव्या ज्यांच्या नावापुढे फिक्या पडतात ते तुमचे आमचे नव्हे, या देशाचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता महामाता जिजाई, महामाता अहिल्याबाई होळकर, महामाता फातिमा शेख, या सर्व महामानव व महामातांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. तसेच या चळवळीमध्ये जे पण ज्ञात अज्ञात या चळवळीसाठी बाबासाहेबांच्या नावासाठी शहीद झाले, त्या सर्व ज्ञात अज्ञात भीम सैनिकांना, शहीदांना माझा क्रांतिकारी जय भीम सलाम करतो. आणि आपणही फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. आज या ठिकाणी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती साजरी होत आहे. आणि त्या निमित्ताने अश्विन निर्भवणे आणि पार्टी मज पामरास आपली सेवा करण्याची सुसंधी. जय भीम. कासारे यांच्याकडून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच सप्रेम भेट आलेली आहे. धन्यवाद. आणि तुम्ही त्यांचं अनुसरण करा, अनुकरण करा. तसेच माझे मोठे बंधू ज्यांच्यामुळे दोन्ही वीरसेन भारीचे या खेड तालुक्याला भेटलेले, माझ्यावर आतोनात प्रेम करणारे वीरसेन धोत्रे साहेब यांच्यातर्फे सप्रेम भेट आलेली आहे. आणि शिरस्ताप्रमाणे वंदन गीताला सुरुवात करत आहे. चुकबुल झाल्यास क्षमा कराल, कारण क्षमा शांती हे बुद्धांचं तत्व आपण अनुसरतो. कारण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धांच्या ओटीत टाकले आणि ती मंगल क्रांती बुद्धांची बाबासाहेबांनी आम्हाला दिली. तलवारी होत्या आपल्या हातात, भाले होते त्या हातात, पेन दिला, बुद्धांचं चिवर दिलं, आम्हाला मंगल कामाला लावलं. म्हणून या सर्वांचे आभार मानतो. जास्त वेळ न घेता शिरस्ताप्रमाणे वंदन गीताला सुरुवात करत आहे. लक्ष असं
जिथे दुखाने मानव सारे बेशुद्ध होते, जिथे दुखाने मानव सारे बेशुद्ध होते, तिथे फक्त तथागत बुद्ध होते. जिथे अंगुलीमालाचे वर्तन प्रक्षुब्ध होते, तिथे फक्त तथागत बुद्ध होते. जिथे रोहिणीच्या पाण्याचे युद्ध होते, तिथे फक्त तथागत बुद्ध होते. आणि त्यानंतर जिथे दीक्षा भूमीवर भीमासवे 9 कोटी दलित पंचशील त्रिसरणात मंत्रमुग्ध होते, तिथे पण फक्त तथागत बुद्ध होते. कारण के भीम नाम हे मधागुणी गुण आहे. भीम नाम हे मधागुणी गोड आहे, कारण त्या नामाला समता आणि ममतेची जोड आहे. भीम नाम हे मधागुणी गोड आहे, कारण त्या नामाला समता आणि ममतेची जोड आहे. अरे त्या नामाची त्या शांती अहिंसेकडे ओढ आहे. लोप पावत असलेला धम्म पुन्हा उदयास आणला भारतात भीमाने. म्हणून भीम नाम हेच खरे त्या बोधी वृक्षाचे खोड आहे. त्या बोधी वृक्षाचे खोड आहे. त्या बोधी वृक्षाचे खोड आहे. वंदन गीताला सुरुवात करत आहे. माझे जीवन माझे जीवन अनिगत मन भीमच बाप झाला आणि भीमच आपली आई झाला. स्वाभिमान आम्हा देऊन तो प्रेमाची कमाई झाला. अरे कित्येक धर्मग्रंथाचे वाचन करून कुणाल बुद्धाला स्वीकारून माझा भीम खरा बुद्धाचा अनुयायी झाला. भीम खरा बुद्धाचा अनुयायी झाला. माझे जीवन आणि मन माझे माझे जीवन अनिगत मन फुलण्यात करे फुलण्यात करे माझे जीवन अनिगत मन माझे जीवन अनिगत मन माझे जीवन अनिगत कांबळे यांच्यातर्फे सप्रेम भेट यांचं म्हणणं आहे काय. माझे जीवन आणि वंदन करुनी बुद्ध भीमाला वंदन करुनी बुद्ध भीमाला त्रिवार जातो शरण. वंदन करुनी बुद्ध भीमाला त्रिवार जातो त्रिवार करुनी बुद्ध भीमाला त्रिवार जातो
बुद्धांनी सांगितलं कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं। बुद्धांनी सांगितलं दुःख का होतं याचं कारण तुम्ही शोधलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीला कारण आहे, मरणालाही कारण आहे। म्हणून का शरण जातो? तुझ्या विचारांचा झाला रे स्पर्श, तुझ्या विचारांचा झाला रे स्पर्श, बा भीमराया तुझा घेतला दर्श, कसा आदर्श घेतला आम्ही बिरसेन दादा, कसा आदर्श घेतला? प्रकाशजी पवार म्हणतात नुसती यांची काळी मोडी यांना विटाळ व्हायचा, नुसती यांची काळी मोडी यांना विटाळ व्हायचा, अंगावर सावली पडली यांना विटाळ व्हायचा, नजरेशी नजर भिडली यांना विटाळ व्हायचा, चुकून देवळाची पायरी चढली यांना विटाळ व्हायचा। पण 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, पुत्र भीमाईला झाला, पुत्र रामजी बाबांना झाला, पुत्र भारतवर्षाला झाला आणि आमच्या जीवनात सोन्याचे वारे वाहू लागले। आज तो जय भीमवाला ज्याचा विटाळ व्हायचा परिवर्तन झालं, त्यावेळी देवाला आम्ही चालत नव्हतो, आज आम्हाला देव चालत नाही। परिवर्तन आमच्या बापाने केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या ओटीत टाकलं। झालंय का जगात असं परिवर्तन कोणाचं? आजही आमचा बाप किती मजबूत आहे, आजही त्याच्या पुतळ्याची आजही विटंबना होते, म्हणजे यांच्या उरावर आजही आपला बाप बसलेला लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही तेव्हाही बाबासाहेबांची विटंबना करता बोलू नये, पण हे जय भीमवाले तेव्हा पण तुमच्या आईचे नवरे होते आणि आता पण तुमच्या आईचे नवरे। विनोद सरपाट, अरे कुठे तो हिमालय आणि कुठे हे मुदखडे? मुदखड्यांची तुलना हिमालयाबरोबर होऊ शकते का? होऊ शकते का? पण तुझ्या विचारांचा माझ्यावर आतूनच प्रेम करणारे, माझा कुठेही कार्यक्रम असेल तर आवर्जून येणारे आमचे हितचिंतक बिरसेन दादा मोरे यांच्यातर्फे सप्रेम भेट। तुझ्या विचारांचा झाला रे स्पर्श, भीमराया तुझा घेतला दर्श, आम्हासाठी बहुजन दलित गेला, विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित बहुजन वकिलाने जय भीमवाल्यांवरच बाबासाहेबांचे उपकार नाहीये, या देशात राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या माणसांवर माझ्या बापाचे उपकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। छोटा कलावंत गॉगल लावून छोटा झाला। मी मोलातच बोलतो। बंड्या उपवडे साहेबांना पटलं बा, त्या राजगादीवर आमचा बहुजन दलित गेला, विटाळ तुमचा कुठे गेला? त्या बहुजन दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला। या बाबा या, विटाळ तुमचा कुठे गेला? वसंत भिकाजी तांबे, शिवखुर्द शाखा 79 याच कडून सप्रेम भेट। त्या बहुजन वकिलाने, दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला।
विटाळ तुमचा कुठे गेला? त्या बहुजन दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला. अरे विटाळ तुमचा कुठे गेला? आणि मनोवाद्यांनो याद राखा, आमचा बाप भीमराव तुमचा जावई झाला. आता विटाळ तुमचा कुठे गेला? आता विटाळ तुमचा कुठे गेला? आता विटाळ तुमचा कुठे गेला? वंदन गीताला आल्या मॅडम. महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका रेशमाची सोनवणे आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरा माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी तरी वाजवा. कारण महिलांवर बाबासाहेबांच्या लय उपकार आहेत. अब आचरणी बाभिमा इथे बसलेल्या सर्वांची इच्छा आहे तुझ्या चरणी. अब आचरणी आणि इच्छा आवडल्यास जरूर टाळ्या वाजवा. सर्वांची इच्छा मी व्यक्त करतोय. सर्वांची इच्छा काय आहे? बाबासाहेबांच्या चरणी. बाभिमा तब आचरणी तुझ्याच चरणी. तब आचरणी तब आचरणी तुझ्याच चरणी. आमाया बेमरण आमाया बेमरण. आमची इच्छा आहे गाता गाता बाबासाहेबांचं गाणं गाता गाता मरण आलं तर हा पुरस्कार ऑस्कर पेक्षा फार मोठा आहे आमच्यासाठी. कारण आमच्या बापाचं नाव मी सतत बोलत असतो. या जगात सगळ्या गोष्टीत भेसळ आहे, एकच गोष्टीत भेसळ नाहीये, ते म्हणजे आमच्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव. कोणी दाखवावं, किसी माई के लाल में दम है तो दिखा दे, बाबा साहब के नाम पर कहीं दाग है, उस चांद पर दाग है, मेरे भीमराव पर दाग है. म्हणून आमची इच्छा आहे तब आचरणी तुझ्याच चरणी. तब आचरणी तुझ्याच चरणी. वंदन करोनी बुध भीमाला. वंदन करोनी बुध भीमाला. त्रिवार जातो शरण. जेव्हा जीवनात या जीवनात भीमराव आला, जन्म माणसाचा सार्थक झाला. नवप्रेरणा महेंद्र सवनसकर यांच्यातर्फे सप्रेम भेट. जेव्हा जीवनात कारण पाषाणाला पाजर फोडणारा माझा भीम होता, त्या वैर्याला ज्ञान बळाने झोडणारा माझा भीम होता. काय महती म्हणून त्या युगंधराची. अरे त्या हरामखोर मनूला मातीत गाडणारा माझा भीम होता. त्या मनूला मातीत गाडणारा माझा भीम होता. जेव्हा जीवनात भीमराव आला, जन्म माणसाचा सार्थक झाला.
काय जर मंदिर तयार कराल तर भिकारी जन्माला येतील, पण वाचनालय तयार कराल तर अधिकारी जन्माला येतील. तुम्हाला भिकारी पाहिजे का अधिकारी पाहिजे? असा आमचा बाप होता. आमचा बाप असा होता. म्हणून बुद्ध बिहारी कुठेही जा, कुठेही जा, बुद्ध बिहारी. आणि आमच्या बुद्ध विहारात कोणीही जाऊ शकतो, बाई जाऊ शकते, माणूसही जाऊ शकतो, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व जाऊ शकतात. एकमेव असा धर्म आहे